नमस्कार मित्रांनो, आता खास दिवाळीसाठी केजीएन ज्वेलर्स भन्नाट ऑफर घेऊन येत आहे। ही ऑफर फक्त 18 ते 24 ऑक्टोबर पर्यंत असेल। ही भन्नाट ऑफर जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चांदणी चौक पोलीस स्टेशनच्या समोर केजीएन ज्वेलर्स इचलकरंजी इथे तुम्हाला 1000च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री, 2000च्या खरेदीवर सोन्याचे चेन फ्री, 3000च्या खरेदीवर कांजीवरम साडी फ्री, 6000च्या खरेदीवर सोन्याचे नेकलेसही फ्री भेटेल। खरेदीला येणाऱ्या सर्व स्त्रियांना लकी ड्रॉ काढणार आहोत। लकी ड्रॉ मध्ये विजेत्याला 1 ग्राम सोन्याचे नेकलेस मिळणार आहे। क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। माध्यमांना देण्यात येणाऱ्या जाहिरातींबाबत सातत्याने अन्यायाची भूमिका घेतली जात आहे। सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभाग याला जबाबदार आहे। सरकार आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही भूमिका घेत आहे। हा अन्याय थांबा, माध्यमांना नियमाप्रमाणे जाहिराती द्या, जाहिरातीचे देयके वेळेवर काढा, अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दिला आहे। विशेष मोहिमेअंतर्गत एका जाहिरातीखेरीज काही समकक्ष दैनिकांना अधिकच्या जाहिरातींचे वितरण करण्यात येत आहे। असे का? बाकी दैनिकांनी काय पाप केले, असा प्रश्न व्हॉइस ऑफ मीडियाने उपस्थित केला आहे। जाहिरात वितरण करताना या विभागाचा आळशीपणा पुढे येत आहे। जर रात्री 11 वाजता जाहिराती मिळत असतील तर ती जाहिरात पानावर लावून अंक छपाईसाठी द्यायचा कधी, हा प्रश्नही निर्माण होतो। अनेक जाहिरातीची बिले 2019 पासून निघालेली नाहीत, म्हणजे 2019 ते 2025 पर्यंत अनेक बिलांची देयके तशीच प्रलंबित आहेत। जाहिराती मिळत नाहीत, मिळाल्या तर त्याचं देताना विलंब केला जातो, दिल्या तर त्याचं बिल 4-4 वर्ष थकवले जातात। हा सगळा कारभार छोट्या दैनिकांना, साप्ताहिके, मासिके यांचा मालक, संपादक, पत्रकार यांना प्रचंड यातना देणारा आहे। हा अन्याय असून या संदर्भात व्हॉइस ऑफ मीडियाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत अनेक वेळा सरकार आणि माहिती महासंचालनालय यांना पत्रव्यवहार केला आहे। त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणही करण्यात आले आहे। व्हॉइस ऑफ मीडियाचे शिष्टमंडळाने राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंग यांची भेट घेतली। या भेटीत श्री सिंग यांनी हा विषय बजेटशी संबंधित असल्याचे उत्तर दिले। मात्र माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभाग राज्य सरकारच्या इशाऱ्यावर चालतोय हे साप्ताहिकांना जाहिराती न देऊन पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारची दुपट्टी भूमिका सुरू आहे। छोटी माध्यमे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात, त्या माध्यमांच्या जाहिराती बंद करून सरकार काय साध्य करू पाहते, असा सवाल उपस्थित झाला आहे। काही ठराविक दैनिके, साप्ताहिके, मासिके याबाबत ही भेदभावाची भूमिका सरकारने आणि राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागाने थांबवली नाही तर व्हॉइस ऑफ मीडियाला उपोषणाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दिला आहे। प्रेस मीडिया लाईव्हसाठी अब्दुल कय्यूम सर। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।